एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज सकाळपासून मी विचार करत होतो की काय करू कारण आज कुठे बाहेर जायचं पण नव्हतं किंवा शूट वगैरे पण नव्हतं. तर विचार करतो काय करू. तर तेवढ्यात ग्रुपवर एक सकाळीच मेसेज आला की कॉलेज लाईफ पार्ट 4 शूट करायचं आहे, लवकरच शूट लावायचं आहे. तर त्याच्या बाबतीतच थोडंफार डिस्कस करायचं आहे. तर त्यासाठीच आम्ही आज सर्व भेटणार आहोत. तर तुम्ही वगैरे सगळे आहेत, आमची पूर्ण टीम आहे. चला तर मग बघूया आजच्या या छोट्याशा मीटिंगमध्ये काय घडतंय. तू पोस्ट केलायस की नाही ब्लॉग मला क्या हुआ? कुछ नहीं हुआ कुछ नहीं हुआ. इकडे पण सेम. तरी साक्षीताई सध्या तरी मिसळपाव खात आहेत बघा. बघू जेवण. साबणाचा फरक दिसतोय. तोंडाला पण लावून बघितलंय, फक्त रिव्ह्यू नाही बघितलं, तोंडाला लावायचं असतं की नाही. तोंडाला नाही बघितलं ना, लावताना हाताला लावून बघितलं. तोंडावर पण छान आहे ना. अरे कुठून काय साबण लावशील तुला पटकन. रसोपाले जरा सांगा मला. अरे बसतो रोप आला भजे भजे सकाळी पुन्हा बघा रोज आंघोळ करणार. आणि साबण ओडिसा 229 रुपयाचा एवढं साबण आठवडतो एक आंघोळ करणार. अरे आयले फिरू कसं हा प्रश्न पडतो मला. मित्रांनो, आमचं खाऊ तर झालंय. हा प्रथम तर बघू सगळे येतील तेव्हा आपण पुन्हा भेटू. बाय बाय. मित्रांनो, आम्ही आता चाललोय पॅलेसला, तुका पॅलेसला. तिकडेच थांबू थोडा वेळ. अच्छा ठीक आहे. बाकीच्या वेळेत मला इकडे शूट बीट करायला परवानगी. काय 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 सौरभ नाही असं नाही मिळणार. काम करणार, बाकीच्या वेळेला सगळं करायला द्यायचं. काय बोलायचं याच्यावर तुला काय बोलायचं याच्यावर. पार्ट टाइम पण ऐकलं माझ्या इथे टॅली कंपल्सरी आली पाहिजे. मग शिकल्यावर काय बोलले हा काय बोलले मी ऐकलंच नाही. माझ्या इथे जा. काय माझी गाडी दाखव. अरे हा गाडी एक्सप्लोर करायला. साक्षीची नवीन गाडी आहे, तुम्ही बघू शकता. 1 वर्ष जुनी. 1 वर्ष जुनी आहे, म्हणजे 1 वर्ष आता झालंय तिला. हल्लीच प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे. पप्पा जरा 2-3 दिवसासाठी नाही आहेत म्हणून ती आज माझ्याकडे आली आहे. 1 वर्षानंतर. पप्पांना दोन्ही द्यायची ना. कुठली नाही, तत्वात बसत नाही ते माझ्या. रेमंडची मालक आहे, तुम्ही बघू शकता. आता तर रेमंड सोबत डिवोर्स घेतलाय. आहे प्लॅनिंग वर. कल्पना दिली आहे. कल्पना दिले. चल कुठे त्या कमेंट आई मग साक्षीला राग येईल. साक्षीचं काय आता आहे ते साक्षीला जाऊन सांगतो असं तसं. अरे मला लय लोक बोलतात, अरे यार साक्षी सिंगल असेल काय विचार केलेला असतं. नको मी तुझ्यावर सांगतो प्रथमेश लग्न बाहेर कोणातरी भांडणं चालू. साक्षी ताई धावत बघायला गेले. साक्षी काय बघते. मारामारी सोडल्यास बाकी सगळं काही झालेलं आहे तिकडे. फक्त मारामारी होण्याची बाकी आहे. आता मारामारी होण्याची बाकी आहे ना फक्त. तुला बोलली मी माझ्यावर प्रेम कर, बोलली मी. तू बेस्ट फ्रेंडच्या नावाला कलंक आहेस. माझा आवाज आली मला घेतील मारायला. सातवीपासून है ना. तुम्ही पासून तेव्हा जेव्हा त्याच्यासोबत कोण नव्हतं ना तेव्हा मी होती. मी अरे मला वाटतं कंटेंट काहीतरी मिळेल. मी जातो प्रथम. आम्हाला घेऊन जा. 2:30 वाजले.
तुम्ही रिकाम टेकडे आहे, मी काय रिकाम टेकडा नाही. अजून ती अजून बोमटते. काय रे व्हिडिओ ती वाह्यात आहे. मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो पण बोलवायला नाही आणला? बोलवायला. तर मित्रांनो आता आपला 4था एपिसोड येणार आहे लवकरच आणि ये लवकर. तिसऱ्या एपिसोड नंतर जरा 4-5 दिवसाचा गॅप पडला, पण 4था एपिसोड आपला आता लगेच म्हणजे उद्याच येणार आहे. तर प्लीज यार जसं सपोर्ट करताना सपोर्ट राहू द्या. तुम्ही साक्षीला बघू शकता शायनिंग मारते. काय ब्लॉगर काय म्हणायचंय? काय नाही वाट बघा, त्याचा तो घरी जाऊन व्हॉइस ओव्हर करायचं आता. अथर्व काय फोन उचलत नाही. अथर्व कुठे आहे काय आयडिया नाहीये, पण आता पुन्हा एकदा तुम्हाला episode बघायला मिळणार आहेत आणि तीच एन्जॉयमेंट कॉलेज लाईफ पुन्हा एकदा तुम्ही जगा. आम्ही सुद्धा जगणार आहोत आणि मित्रांनो एन्जॉय करा, खूप सारा सपोर्ट करा. हरकतला. सो साडी outing करा. दुःख होतं. बाय बाय. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता कॅफेमध्ये डिस्कस करायला. इकडे आलो होतो खरं डिस्कस करायला, म्हणजे सर्व हा काय ते तमाशा बघण्यात आमचा वेळ पक्का गेला. मला कळलंच नाही. समजलंच नाही, पण असं आता कॅफेला जाऊन मस्त मी चहा पियत आम्ही डिस्कस करणार आहोत. भेटूया आपण सीधा कॅफेमध्ये. हा बोल. गाईज वी आर विल बी सॉरी मराठीत बोलते. आपण आता डायरेक्ट भेटूया कॅफेमध्ये आणि तिथे आम्हाला हा पाठवणार आहे चहा. चला तर मग. तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर जवळपास आठवडाभरानंतर आम्ही सुरज कॅफेमध्ये जाणार आहोत. हे आमचं कॅन्टीन आहे कॉलेजचं, एक आम्ही दाखवतोय, पण आमच्यासाठी आमचं दुसरं कॉलेज आहे. Yes. कॉलेजचं कॅन्टीन आहे. तेवढं तर वरती केलं, दिसलीच नाही तू. काय दिसतंय? असं करतोस ना, आपण तुला कुठे देत नाही. फायनल आम्ही खूप दिवसांनी आलो इकडे. आता प्रथमेश आपल्याला दाखवणार आहे जादू. जादू जादू दाखवतोय जादू. आता बघा हे ग्लास एवढं भरलेलं आहे बघा, जादू. फक्त एवढं होतं, एवढं जादू. म्हणजे ह्याला काय म्हणतात, मल्टिपल प्लाय मल्टिप्लाय इज इक्वल टू पायथागोरस थेरम. हे असं करतोस ना म्हणून मी तुला हो म्हणत नाही. हे टाका व्हिडिओमध्ये. तुला काय बोलायचं शब्दच नाही तिकडे, नुसतं रिएक्शन. त्याचं मन न तुटलंय का? मन न तुटलंय, मन धागा. आला तू आता आता म्हणजे केव्हा थांबलो कुठे कुठे अरे बोलायचं. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना सॉरी, बिकॉज कॉलेज लाईफ सीझन 2 पार्ट 4बद्दल आम्ही जे काही डिस्कस केलं होतं ते मला शूट करायला मिळालं नाही, कारण माझा फोन माझा बंद झाला होता, चार्जिंग संपली होती, त्यामुळे मला शूट करायला मिळालं नाही. पण नंतर मी थोड्या वेळाने फोन चार्जिंगला लावला आणि थोडा फोन चार्ज झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या दुसऱ्या कामासाठी निघालो परत. चला तर मग बघूया आपलं पुढचं काम कसं होतं आहे ते. 10 एपिसोड रेडी झालेले आहेत आणि आता आपण तयारीला लागणार आहोत. लवकरच आमची मोठी सिरीज यूट्यूबला चालू होणार आहे, तर सगळ्यांनी नक्की बघा. जेव्हा आम्ही करू तेव्हा तुम्हाला कळेलच, म्हणजे कळूच. बघा सगळे आहेत. अरे शूट काय करतो रे, मी फोनवर बोलतोय तर. हा हॅलो बोल. इकडे आमचा टी टाइम झालाय आणि याचा कॉल टाइम झालाय. आई शपथ वाक्य ब्लॉगर आहे चौथीमध्ये. बाकी काय मला माहिती, आमचा टी टाइम झालाय आणि याचा म्हणजे कॉल टाइम झालाय. आई शपथ. बापरे
फोन फ्लिप करण्याच्या नादात अत्तरदादाने फोनच ऑफ केला, म्हणजे स्क्रीनच ऑफ केली. त्यामुळे तो पुढे जे काय बोलला ते रेकॉर्डच झालं नाही. त्यामुळे आम्हाला एक मध्येच कट करायला लागतंय ही वाली क्लिप. अरे अरे हा कोण? फोकस फोकस फोकस. सापडला. आम्हाला येऊन 1 तास झाला तरी हा फोनवर बोलायचं काय थांबलेला नाही अजून. आता फोनवर कोण आहे सांगू शकत नाही. पळाला. काय करायचं काय? तो पळतोय. कसं होणार? तर मित्रांनो, आजचं काम तसं तर बऱ्यापैकी झालं आहे, बघू शकता तुम्ही. पण विषय असा होता की लाईट नव्हता, त्यामुळे तुम्हाला काय दाखवायला मिळालं नाही. पुढे काय घेऊ? पुढे बोल. मस्त ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हा बस. अजून बोल. ऐकलं असाल, मध्ये सुचत नाही, तर नवीन आहे समजून घ्या. पटकन सुचत नाही. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला भेटूच आपण डायरेक्ट पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा. हा, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, मोटिवेशन द्या. काय चुकलं वगैरे तर नक्की कमेंटमध्ये सांगा, अजून काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.